नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता इतिहास या विषयातील मुघल कालीन इतिहास यावर आपण MCQ अध्ययन करणार आहोत. MCQ वर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 3 आहे. यापूर्वी आपण MCQ बेस सेशन घेतलेले आहे. जर आपण ते सेशन्स बघितलेले नाही तर ग्लोबल ऑनलाईन ॲपवर आपण बघू शकता. पहा, हा जो मुघलकालीन इतिहास आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे. एक्झामिनेशनचं जर आपण विचार केलेलं तर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये वारंवार आपण बघतो की मुघल इतिहास किंवा मुघल शासक, मुघल प्रशासन, मुघलकालीन प्रशासन असो, शासक असो किंवा त्यांचं राज्याभिषेक असो, ह्या सगळ्याच बाबींवर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे आणि वारंवार जे आहे ना रिपीटेड फॉर्ममध्ये हा टॉपिक विचारतात. सो मुघलकालीन प्रशासन थेरी लेक्चरद्वारे सुद्धा आपण अध्ययन करणार आहोत. यापूर्वी आपण MCQ बेस काही प्रश्न घेऊया, जेणेकरून आपल्या सगळ्यांना नक्कीच कल्पना येणार की महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये मिडिवल हिस्ट्री युनिट 4 युनिट 5 वरून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जेणेकरून आपण आणखीन व्यवस्थितरित्या हा जो पूर्णतः टॉपिक आहे किंवा पूर्णतः जे युनिट आहे ते व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता. महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. हिस्ट्री या विषयासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली बेसिसवर 5 PM ला आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतात 5 वाजता. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रम टोटल 10 युनिट्स मध्ये डिवायडेड आहे आणि टोटल 10 युनिटवर आधारित आपल्याला लेक्चर्स अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. टोटल 10 युनिट्सचे आपल्याला थेरी प्रोव्हाइड केली जातं. सोबतच क्लासच्या PDF सुद्धा प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून त्यामधून सुद्धा आपला अभ्यास होणार. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सुद्धा अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आहे आणि टॉपिक वाईज आणि युनिट वाईज आपल्याला MCQ प्रॅक्टिस करायला मिळतात. सोबतच वीकली टेस्टमध्ये 2 टेस्ट अवेलेबल आहे. एक बुधवारची टेस्ट आणि एक शनिवारची. यामध्ये काय होत असतं, जे पर्टिक्युलर टॉपिक आपण अभ्यास करीत असतो या टॉपिक्सवरच आधारित ही टेस्ट असतं. ओके. सो महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 इतिहाससाठी आपली बॅच सुरू होत आहे 26 जानेवारीला. सो 26 जानेवारीच्या बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करू शकता. कोर्सची फीस मात्र 10,000च आहे. यावर आपल्याला डिस्काउंट सुद्धा मिळेल. ठीक आहे, 20% डिस्काउंट मिळेल. ओके. मात्र 8,000 मध्ये हा पेपर 2 हिस्ट्री अवेलेबल आहे विथ पेपर 1. पेपर 1 जनरल पेपर आहे. 26 जानेवारीच्या बॅचला जॉईन करा, जेणेकरून एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो. सोबतच प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून हिस्ट्रीचा कोर्स सर्च करा. डायरेक्ट इथून आपण कोर्सला बाय करू शकतो, किंबहुना कॉन्टेंटच्या सेक्शनमध्ये जा आणि तिथून इव्हॅल्युएशन टेस्ट, वीकली टेस्ट आपण देऊ शकतो. सो आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. ओके. सो पहिला प्रश्न आहे, मुघल राजधानी आग्रा ते दिल्ली कोणत्या मुघल सम्राटांच्या काळात हस्तांतरित झालेली आहे? आता बघा, मुघलकालीन प्रशासन व्यवस्था आणि मुघल टाइम पिरियड मध्ये आपण ओके. मुघल टाइम पिरियडमध्ये आपण बघतो की राजधानी हे एक महत्त्वपूर्ण असं आपल्याला टॉपिक दिसून येतं आणि हा प्रश्न विचारला देखील गेलेला आहे. ठीक आहे. सो आग्रावरून दिल्ली कोणत्या मुघल सम्राटाने हस्तांतरित केलेली आहे? ए औरंगजेब, बी जहांगीर, सी शहाजहान आणि डी आहे अकबर. सो हे स्थलांतरित केलेली आहे ऑप्शन सी, शहाजहान यांनी हे स्थलांतरित केलेली आहे. शहाजहान जी आहे यांचं नाव बघा, शिहाबुद्दीन मोहम्मद यांना खुर्रम या नावाने सुद्धा ओळखतात. आता खुर्रम याचा अर्थ काय होतो? आनंद किंवा आनंद असा प्रकारे होतो. त्यांचे आजोबा अकबर दी ग्रेट यांनी त्यांना खुर्रम असे नाव दिल्याचं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी झालेला आहे? ए 1761, बी 1556, सी आहे 1626 आणि त्यानंतरचं ऑप्शन आहे 1527. ई आहे 1526. सो सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी झालेला आहे? 1556 मध्ये झालेला आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहीतच असावं.
ते पण आपण असंही लक्षात ठेवा की नोव्हेंबर, ते पण नोव्हेंबर किती तर 5 नोव्हेंबर 1556 मध्ये सेकंड बॅटल ऑफ पानिपत झालेला आहे. ठीक आहे. उत्तर भारतातील हिंदू सम्राट हेमू आणि मुघल सम्राट आपल्याला बादशहा दिसून येतात अकबर यांच्यामध्ये झालेली आहे दुसरी पानिपतचे युद्ध 1556 मध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट वन आहे उत्तर भारतातील औरंगजेबाबद्दल बंडांचा योग्य क्रम कोणता आहे. ठीक. सो ए आहे जाट, जाट, बुंदेला, सतनामी आणि शीख. ओके. यानंतर आहे बुंदेला, जाट, सतनामी आणि शीख. सी आहे सतनामी, जाट, बुंदेला, शीख आणि ऑप्शन डी आहे शीख, जाट, बुंदेला आणि सतनामी. आता बघा औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला बंड बहुधा दिसून येतात है ना. आणि यांचा क्रम आपल्याला विचारलेला आहे तर योग्य क्रम आहे ऑप्शन डी. ठीक. सॉरी, ऑप्शन ए हा योग्य क्रम आहे. ठीक आहे. जाट विद्रोह, बुंदेला, सतनामी आणि लास्ट वन शिखांचा विद्रोह. बघा जाटांचं बुंदेला आणि ओके ऑप्शन ओके ऑप्शन डी इज अ व्हेरी करेक्ट आन्सर. ठीक आहे. सर्वप्रथम शीख विद्रोह आणि जाट विद्रोह 1661 च्या टाइम पिरियड मध्ये झालेले आहे. देन आपण काय बघतो जाटां बुंदेला शीख पहिले करा, बुंदेला नेक्स्ट करा, जाट त्यानंतर आहे आणि लास्ट वन सतनामी विद्रोह आहे. ओके. सो क्वेश्चन 4 आहे कोणत्या जाट नेत्यांनी सम्राट अकबरांच्या धडग्याचे सिकंदरा येथे नुकसान केले आणि अकबरांची कबर जे आहे ना खोदून हाळे जाळलेले आहे. सो आपल्याला ए आहे गोकुल, बी आहे राजाराम, सी आहे चुडामणी आणि डी आहे बदन सिंग. आता बघा अकबर यांना पुरवण्यात आलेले आहे सिकंदरा येथे आणि हा प्रश्न PYQ च्या रूपामध्ये यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. सो अकबरांचे जे धडके आहे त्यातील नुकसान केलेले कोण आहे राजाराम आहे ऑप्शन बी. ओके. सो या टाइम पिरियड मध्ये बघा की मुघल सम्राट अकबर यांचा मकबरा आपल्याला सिकंदरा येथे दिसून येते. 1605 पासून 1613 मध्ये त्यांचा मुलगा म्हणजे कोण जहांगीर यांनी हे बांधलेले होते. ओके. सो यामध्ये बघा 119 एकर जमिनींमध्ये हे आपल्याला दिसून येतात बांधलेले आहेत. आणि यामध्ये आपण बघतो की लाल स्टोन पासून हा बनलेला आहे आणि पांढऱ्या संगमरमरचा सुद्धा यावर वापर केल्याचा आपल्याला दिसून येते. इसवी सन 1688 मध्ये राजाराम जाट यांनी काय केलं सुरुवातीला हैदराबादच्या मीर इब्राहिम उर्फ महाबत यांचं पंजाबच्या सुभेदारीवर जात होते त्यावेळी त्यांच्यावर हल्ला केला आणि नंतर ते सिकंदरा येथे गेले आणि बादशहा अकबर यांची कबर लुटली, हाडे काढली आणि रागाने त्यांना पूर्णतः विध्वंस जे आहे ते करून टाकलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे राजाराम ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5 की साकी मुस्तेद खान यांनी रचलेल्या मासिर ए आलमगिरी नाव पुस्तक राज्यांचे गॅझेटर म्हणून कोणी दिलेले आहे. ए जदुनाथ सरकार, बी आहे कर्नल टाड यांनी, सी आहे स्मिथ यांनी की डी यापैकी कोणतेही नाही. ठीक आहे. सो यातून दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला म्हणजे साकी मुस्तेद खान यांच्या रचनेचं नाव काय. ठीक. सो मासिर ए आलमगीर हे त्यांच्या पुस्तकांचे नाव आहे आणि याला मुघल राज्यांचे गॅझेटियर म्हणजे मुघल राज्यांविषयी माहिती देणारे ठीक आहे असं जदुरनाथ सरकार यांनी म्हटलेलं आहे ऑप्शन ए. ओके. सो मासिर ए आलमगिरी हा सम्राट औरंगजेब यांची उपाधी आहे औरंगजेबांची आलमगीर म्हणून. ठीक आहे. सो यांचा इतिहास म्हणजे 1658 पासून तर 1707 पर्यंतचा इतिहास दिलेला आहे जो की साकी मुस्तेद खान यांनी लिहिलेला. ठीक. सो अशा प्रकारे आपल्याला साकी मुस्तेद खान यांची रचना ही आपल्याला दिसून येते. सो समोरच्या प्रश्नांकडे जाऊया आपण. ओके. सो नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या मुघल सम्राटांनी प्रजेने शाही वेशातील फकीर असं म्हटलेलं आहे. कोणाला अशा प्रकारचं उपमा किंवा अशा प्रकारचं शब्द प्रयोग केलेला आहे.
ए आहे अकबरद्वारे, बी आहे शहाजहान, सी जहांगीर आणि ऑप्शन डी आहे औरंगजेब. आता बघा, शाही कपड्यातील फकीर असं कोणाला म्हटलेलं आहे? सरळ सरळ आन्सर आहे याचा औरंगजेब यांचं. ठीक आहे, यांना जिंदा पीर सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसून येते. ठीक, सो ऑप्शन करेक्ट इज डी. 7 क्रमांकाचा प्रश्न आहे. अकबराला जिल ए इलाही म्हणजेच काय? ईश्वराची सावली आणि फर ए इंदी म्हणजे ईश्वरापासून निघणारा प्रकाश अशा प्रकारे कोणी संबोधलेले आहे? ए आहे अबुल फजल, बी फैजी, सी बदायुनी आणि डी यापैकी काहीही नाही. ठीक आहे, सो अकबर यांच्याविषयी आपण सेट एक्झामिनेशन मध्ये बघतो की लास्ट इयर 2023 मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे, है ना. अकबर हा टॉपिक अलाउद्दीन खिलजी यांचं टॉपिक, अकबर, शहाजहान, जहांगीर, बाबरवर सुद्धा प्रश्न असतात. बघा, मुघल टाइम पिरियड मध्ये 1526 पासून 1707 पर्यंत बहुधा आपल्याला प्रश्न दिसून येतात. आणि लक्षात घ्या, फक्त 1707 पर्यंतच नाही, तर यानंतर सुद्धा जे उत्तरवर्ती मुघल शासक होऊन गेलेले आहेत त्यांवर त्यांचं राज्याभिषेक 2023 मध्ये राज्याभिषेकांवर प्रश्न होता, है ना. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बरं, सो ए आहे अबुल फजल, बी आहे फैजी, सी आहे बदायुनी आणि डी यापैकी नाही. सो कोणी असं म्हटलेलं आहे? सो अबुल फजल, ऑप्शन ए. ओके, सो अबुल फजल जी आहे ना, अकबरांच्या नवरत्नापैकी एक आपल्याला दिसून येते. आणि मुघल साम्राज्य दरम्यान इतिहासकार आणि अकबरनामा आईने अकबरी हे याचे लेखक आहे कोण? अबुल फजल. सो अबुल फजल यांच्या रचनेचं नाव काय असंही प्रश्न येईल. ओके, सो त्यासाठी सुद्धा आपल्याला एकच आन्सर आहे. सो यामध्ये त्यांनी जे आहे ना, सम्राट अकबरांचं काळात मुघल साम्राज्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते, दरबारी होते, इतिहासकार होते, तत्वज्ञ होते. आणि अकबरनामा आणि आईने अकबरी हे दोन महत्वपूर्ण त्यांचे योगदान आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म बघा 1551 मध्ये आग्रा येथे झालेला आहे. आणि शेख मुबारक एक हे प्रमुख सुफी आपल्याला दिसून येते. आणि शेख मुबारक यांचे पुत्र होते कोण? अबुल फजल. सो यांच्याविषयी माहिती आपण बघूया जेव्हा आपण अकबर यांचा अभ्यास करूया. ओके, सो यांची हत्या कोणाद्वारे झाली हा प्रश्न विचारला होता. तर 1602 मध्ये अबुल फजल यांची हत्या करण्यात आली. ठीक आहे, अकबरांचा मुलगा हे जे सलीम आहे म्हणजे जहांगीर आहे यांच्या आदेशानुसार त्यांना मारण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर कधी झाली ही घटना? 1602 मध्ये. ओके, सो 8 क्रमांकाचा प्रश्न बघा. अकबरांच्या वेळी मुघल सुब्यांची संख्या 15 होती. ठीक, ती वाढून औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये किती झालेली आहे? ठीक, सो ए 16, बी आहे 18, सी आहे 21 आणि डी आहे 24. ठीक आहे, सुबा म्हणजे काय असतं? मुघल काळामध्ये किंवा मुघल प्रशासनामध्ये जेव्हा आपण प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करणार तेव्हा सेंटरचा अभ्यास म्हणजे केंद्राचा अभ्यास करूया, प्रांताचा अभ्यास करूया आणि सोबतच स्थानीय प्रशासन. आता मुघल काळामध्ये जे प्रांतीय व्यवस्था आहे ना त्यावर त्याला प्रांतांना सुबा या शब्दाचा प्रयोग आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, सो यामध्ये अकबरांच्या काळामध्ये 16 होती प्रांत म्हणजे सुबांची संख्या. आता ती वाढून जी आहे ना औरंगजेब यांच्या काळामध्ये किती झालेली आहे? 21 झालेली आहे. आणि याविषयी आणखीन डिटेल आपण कुठे बघणार आहोत? जेव्हा मी तुम्हाला मुघलकालीन प्रशासन अभ्यास करूया तेव्हा बघूया. कारण बघा, थेरी लेक्चर मध्ये भरपूर असा हिस्ट्रीचा पार्ट आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो यानंतरचा प्रश्न आहे, जजिया कर रद्द करणारा मुघल सम्राट शेवटचा कोण होता? ए अकबर, बी आहे जहांगीर, सी आहे शहाजहान आणि डी आहे मोहम्मद शाह रंगीला. बर, सो इम्पॉर्टंट हे प्रश्न आहे आणि बहुधा यामध्ये मला वाटतं मी रिपीटेड क्वेश्चन सुद्धा बहुधा ऍड केलेले आहे. ओके, बर, कारण बघा प्रश्न जे आहे ना भरपूरदा रिपीट होत असतात, है ना. सो भरपूरदा रिपीट होत असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? वारंवार त्यांचा सराव करायचा आहे. ठीक आहे, आणि जजिया कर काय आहे? याविषयी आपण यापूर्वीही बोललेलो आहोत की जजिया कर हे एक संरक्षणार्थ हिंदूंकडून घेतला जाणारा कर होता, है ना.
आणि या करांमध्ये आपण कासिम यांच्याविषयी बघतो की त्यांनी सुद्धा हा कर जे आहे ना लावलेला होता. ओके. सो इथे बघा मोहम्मद शाह रंगीला ऑप्शन डी व्हेरी करेक्ट शेवटी हा यांनी समाप्त केलेला आपल्याला दिसून येते. सो मुघल साम्राज्य दरम्यान जजिया हा एक मुस्लिम शासकांनी त्यांच्या प्रजेमध्ये राहणारे जे काही गैर मुस्लिम म्हणजे जे हिंदू आहे समजा नागरिकांवर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणजे म्हणजे परकीय म्हणा किंवा कोणतंही आक्रमण झालं तर अशा आक्रमणामध्ये प्रजा ही सुरक्षित राहावी या अनुषंगाने घेतला जाणारा म्हणजे लूट होऊ नये बा प्रजेची, ठीक आहे, त्यासाठी हा कर जे आहे ते लावलेला होता. सुरुवातीला कुतुबुद्दीन ऐबक यांनी पहिल्यांदा जजिया लागू केला आणि 16व्या शतकामध्ये मुघल शासक आपल्याला दिसून येते अकबर ज्यांनी हे रद्द केला आणि परत त्यांना लावलं कोणी तर औरंगजेब यांनी आणि आपण नंतर बघतो की मोहम्मद शहा ज्यांना रंगीला या नावाने ओळखलं जातं यांनी काय केलेलं आहे रद्द केलेला आहे. ओके. सो 10 बघा प्रश्न मनसबदारी प्रणालीमध्ये दो अस्पा आणि सिंह अस्पा कोणी सुरू केली? ओके. ए हा प्रश्न PYQ म्हणून विचारलेला आहे. ए जहांगीर, बी शहाजहान, सी औरंगजेब आणि डी यापैकी काहीही नाही. सो मनसबदारी प्रणालीमध्ये दो अस्पा आणि तिह अस्पा हे सुरू करणारे कोण होते? जहांगीर होते. कोण होते? जहांगीर होते. याऐवजी जर प्रश्न विचारलं असतं की मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली तर आपण काय आन्सर केलं असतं बघा या ठिकाणाहून दोन प्रश्न निघत असतात. एक तर मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली है ना. सो मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली आहे? अकबर यांनी. कोणी सुरू केली? अकबर यांनी. ओके. आणि दोह अस्पा म्हणजे 2 अश्व आणि 3 अश्व ठेवण्याची जी पद्धत आहे मनसबदारीमध्ये ते कोणी सुरू केली आहे? जहांगीर यांनी. कोणी सुरू केली? जहांगीर यांनी. ओके. सो ए याचं करेक्ट आन्सर आहे. सो चला. सो मनसब काय आहे? ते पर्टिक्युलर पद आहे. ठीक. पर्टिक्युलर पद. ठीक. यामध्ये मनसबदारी पद्धत अकबरद्वारे सुरू करण्यात आली आणि मनसबदारी किंवा मनसब म्हणजे काय होतं? पद होतं. मनसबदार हा शब्द मनसब धारण करणाऱ्या व्यक्तीला सूचित करीत होता आणि ज्याचा अर्थ पद प्रतिष्ठा अशा प्रकारचं होत होतं. मुघलांनी निश्चित वापरण्यासाठी हे एक प्रणाली आहे पोस्ट पगार आणि लष्करी जबाबदाऱ्यांची एक प्रकारे रँक आणि पगार जे आहे याद्वारे ठरित होते. सोबतच मनसबदारी लष्करी जबाबदाऱ्यांसाठी त्याला विशिष्ट संख्येने स्वार किंवा घोडेस्वार आयोजित करणे आवश्यक होते. समजा एखाद्या व्यक्तीला मनसब दिलेला तर त्यावर ही जबाबदारी राहायची की तो काय करणार? स्वार आणि घोडेस्वार जे आहे त्यांना तयार ठेवणार आणि जेव्हा कधी आवश्यकता भासली तर ते तिथे काय करणार? पाठवणार. मनसबदारांनी आपल्या घोडस्वारांच्या पुनर्वलोकनासाठी आणणे, त्यांची नोंदणी करणे, घोड्यांची ब्रॅडिंग करणे आणि नंतर पगार म्हणून पैसे देणे. मनसबदारी त्यांचा पगार जहागीर नावाच्या महसुलांच्या रूपात मिळत. जहागीर काय होती? पर्टिक्युलर एक ठिकाण किंवा एक पर्टिक्युलर तुकडा. ठीक आहे. समजा ला नगद वेतन न देता हा पर्टिक्युलर क्षेत्र देऊन द्यायचं आणि या क्षेत्रातून जे काही उत्पन्न मिळेल हे तो मनसबदार काय करणार? यूज करणार. त्या आधारे तो त्याचं सैन्याचा पगार देणार. ठीक आहे. सो या कामामध्ये आपण बघतो की दोह अस्पा आणि तिह अस्पा या शब्दाचा प्रयोग जहांगीरच्या काळात सुरू झालेला म्हणजे 2 अश्व ठेवणारे आणि 3 अश्व ठेवणारे अशा प्रकारचे याचा अर्थ आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन आहे मुघल स्थापत्य कलेची संदर्भात पित्राडोरा काय आहे? एक संगमवरी दगडांची रत्नांची जोडलेली, बी संगमवरी पेंटिंग आहे, बाग कामाची कला आहे की डी यापैकी काहीही नाही. सो पित्राडोरा शैली काय होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर संगमवरी दगडावर जे रत्न असतात ना त्याला म्हटलेलं आहे पित्राडोरा शैली. याला IMP करा. जर मी नंतर कधी हा शब्द यूज केलेला तर आपल्याला माहित असायला हवं की पित्राडोला काय आहे. तर संगमवरी जे दगड आहे ठीक आहे त्यावर रत्नांचं काम केलेलं असायचं त्याला पित्राडोली शैली असं म्हणतात. 12 क्रमांकाचा बघा भारतातील चारबाग शैलीतील पहिली समाधी कोणती आहे? ए हुमायूं यांची समाधी, बी अकबर यांची कबर, सी जहांगीर यांची कबर की डी औरंगजेब यांची कबर. सो चार बाग. ठीक आहे. चार बाग म्हणजे असा रस्ता जात आहे.
ठीक आहे. आणि यामध्ये चारही करून काय आहे, रस्ता आहे. ठीक आहे. समजा असं. ठीक आहे. ओके, जमलं नाही. ठीक आहे. थांबा, मी काढून दाखवते. ठीक, म्हणजे तुम्हाला इझी होईल अंडरस्टँड करण्यामध्ये. ओके. सो बघा, काय समजा हा रस्ता. ठीक आहे. इथूनही रस्ता आहे, इथून रस्ता आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे. हा काय झालं, चारही रस्त्यांच्या मधात ठीक बांधलेलं. तर हे काय आहे, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे, हुमायूंची कबर. ठीक, दिल्ली येथे. पित्रादोळाची सुरुवात कोणी केली? काय आहे पित्राडोळा? संगमवरी दगडावर रत्नांचं काम म्हणजे पित्राडोळा. ठीक, याला सुरुवात कोणी केलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सो ए आहे जहांगीर यांनी, बी आहे शहाजहान यांनी, सी आहे औरंगजेब यांनी, की ऑप्शन क्रमांक डी यापैकी कोणीही नाही. सो पित्राडोळ्याला सुरुवात केलेली आहे कोणी, तर मुघल शासक जहांगीर यांनी. ठीक, सो जहांगीर यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की पित्राडोला शैलीचा वापर करण्यात आलेला. आता ही शैली काय आहे हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप यामध्ये काही डाऊट नाही. तर समोर वळूया. बर. सो पित्राडोऱ्याची सुरुवात केलेली आहे जहांगीर यांनी. यांचं टाइम पिरियड 1605 पासून 1626 आहे. जहांगीर कोण आहे, तर अकबर यांचे सर्वात मोठा मुलगा आपल्याला दिसून येते जहांगीर. ठीक आहे. सलीम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. जहांगीर यांनी शिखांचे 5वे गुरु, ज्यांचं नाव काय आहे, गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव यांना फाशी दिल्याचं आपल्याला दिसून येते. जहांगीरचा काळ मुघल चित्रकलेचा सुवर्ण काळ म्हणून ओळखलं जातं आणि मुघल सम्राट जहांगीरची कबर कुठे आहे, लाहोर. PYQ हा प्रश्न आहे. ठीक, सो कुठे आहे, लाहोर या ठिकाणी आहे. ओके. सोबतच आपण बघतो की रावी नदीच्या काठावर आपल्याला हे दिसून येतं. सो अशा प्रकारे हे कोण आहे, तर मुघल शासक जहांगीर आहे. ठीक आहे. समोर आपण जाऊया आणि समोर बघा, पिट्राडोरा वापरून संपूर्ण संगमवरी बनवलेली पहिली इमारत कोणती? हुमायूंचा अकबरा संपूर्ण वापरून बनवलेली आहे, की बी इमाद उद्दौला यांची कबर, सी जहांगीर यांची कबर, की डी यापैकी काहीही नाही. सो पित्राडोला शैली म्हणजे संगमवरी दगडावर म्हणजे जे रत्नांची जडाऊ काम करण्याची ही जी इमारत संपूर्ण बांधलेली आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी इमाद उद्दौला यांची कबर आहे. ठीक, जे संपूर्ण पित्राडोलीस द्वारा बनवण्यात आलेली आहे. नेक्स्ट वन आहे, खालीलपैकी कोणत्या शासकांच्या कालखंडात संगमवर वरी काळ असे म्हणतात? ठीक, ए जहांगीर यांचं, बी शहाजहान यांचं, सी औरंगजेब यांचं, की डी यापैकी काहीही नाही. आता बर, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मुघल टाइम पिरियड मध्ये आपण बाबर पासून आपण बघतो. ठीक आहे. नंतर हुमायूं यांचं टाइम पिरियड येतात. नंतर आपण मुघल शासक अकबर पाहतो आणि अकबरांची कारकीर्द अभ्यासक्रमाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. जहांगीर यांचं टाइम पिरियड चित्रकलेसाठी खूप जास्त प्रसिद्ध आपल्याला दिसून येतात है ना. यानंतर आपण पाहतो की शहाजहान. आता शहाजहान यांचं टाइम पिरियड जे आहे ना ते स्थापत्य कलेसाठी खूप जास्त फेमस आपल्याला दिसून येतं. कारण यांच्या टाइम पिरियड मध्ये स्थापत्य कलेच्या दृष्टीने जे आहे ते महत्त्वपूर्ण काम झालेले आहे. मग ताजमहल असो की ओके. सो ऑप्शन क्रमांक बी कारण शहाजहान यांच्या टाइम पिरियड मध्ये संगमरमरचा उपयोग करून सर्वाधिक स्थापत्य कलेमध्ये झालेला आहे. त्यामुळे यांच्या टाइम पिरियडला स्थापत्य कलेचा सुवर्ण युग असं सुद्धा म्हटल्याचं आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17. औरंगजेबांचं नुस्खा-ए दुल खुशा या ऐतिहासिक ग्रंथांचे निर्माते कोण होते? बी आहे भीमसेन सक्सेना, बी आहे सुजन राय खत्री, सी आहे ईश्वरदास नागर आणि डी आहे चंद्र भान. ठीक आहे. सो औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो. बर. सो औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की ओके. बर. ओके. सो नुस्खा-ए दुलखुशा ही रचना औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मधली आहे आणि ही लिहिलेली आहे कोणी?
भीमसेन सक्सेना यांनी, ऑप्शन क्रमांक ए. ठीक, भीमसेन सक्सेना यांच्याद्वारे. 18 आहे अकबरनामा कोणी लिहिली. आता ही रचना आणि आईने अकबरी हे दोनही रचना आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. ए आहे अब्दुल रहीम खानेखाना, बी आहे फैजी, सी आहे अबुल कादिर बदायोनी आणि डी आहे अबुल फजल. सो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अकबरनामा आहे ना आणि आईने अकबरी हे दोन जे महत्त्वपूर्ण रचना आहे ते कोणाचे आहे. सो ऑप्शन क्रमांक डी, अबुल फजल यांची ही महत्त्वपूर्ण रचना आपल्याला दिसून येतात. 19 क्रमांकाचा प्रश्न आहे, आग्रा येथे इमाद उद्दौलाची कबर कोणी बनवली. ए अकबर यांनी, बी जहांगीर, सी नूरजहान आणि डी आहे शाह जहान. सो आग्रा येथे इमाद उद्दौला यांची कबर बनवलेली आहे नूरजहान यांनी. नूरजहानचे हे पिता आपल्याला दिसून येते इमाद उद्दौला. आता ही इमाद उद्दौला ही त्यांची उपाधी आहे जी जहांगीर यांनी त्यांना दिलेली होती. ओके. सो क्वेश्चन 29 आहे, राजपुतांच्या खालीलपैकी कोणत्या राजाने अकबरांचे सार्वभौमत्व स्वीकारले नाही. ए अंबरच्या शासकांनी, बी मेवाडच्या शासकांनी, सी आहे मारवाडच्या शासकांनी की डी आहे बिकानेरच्या शासकांनी. सो अकबरांचे सार्वभौमत्व ज्यांनी स्वीकारले नाही ते म्हणजे महाराणा प्रताप, जे कुठले होते, ऑब्विसली ऑप्शन बी मेवाडचे होते. ओके. सो इथे जे क्वेश्चन करेक्ट आहे ते बी आहे ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट 21 प्रश्न आहे, मुघल सम्राट औरंगजेब कोणते वाद्य वाजवायचे. ए सितार, बी आहे पंखवाज, सी वीणा आणि डी यापैकी कोणतेही नाही. सो औरंगजेब कोणते वाद्य वाजवायचे, सितार, पंखवाज, वीणा की यापैकी कोणतेही नाही. सो हा खूप इझी असा प्रश्न आपल्याला दिसून येतं. ठीक, सो वीणा हे वाजवायची. ठीक आहे, पण यांच्या टाइम पिरियड मध्ये संगीतावर यांनी काय केली होती, बंदी लावल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतर आहे, जहांगीरला कुठे पुरवले. ए आग्रा, बी दिल्ली, सी लाहोर आणि डी श्रीनगर. सो जहांगीर यांना कुठे पुरवण्यात आलेले आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे सी लाहोर या ठिकाणी. ओके. सो नंतरचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचं, लंडन मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा सम्राट कोण होता. सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झालेली आहे, 1600 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. सो त्यावेळी कोण होते, अकबर ए, जहांगीर बी, शहाजहान सी आणि औरंगजेब डी. सो याचा आन्सर तुम्ही मला कुठे नोंदवायचा आहे, कमेंट बॉक्स मध्ये. ठीक. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेकंडली 26 जानेवारी पासून महाराष्ट्र सेट इतिहास या विषयाची आपण बॅच सुरू करीत आहोत. सो बॅचला जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. थँक्यू.